नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। बाळम भट, अनंत भट, मोरेश्वर पंडितराव यांच्या देखरेखीखाली रायगडावर कैलासवासी आबासाहेबांचे दुसरे वर्षश्राद्ध विधिपूर्वक पार पडले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराज रायगड उतरून पाचाडात आले. पाचाड पागेचा 10,000 घोडा शिस्त धरून मैदानावर उभा होता. निवडीचे घोडाईत्यांचे कायदे पेलून खडे होते. संताजी जगताप, जानराव जानोजी, हिम्मतराव अशा बोलावून घेतल्या बाक्या सरदारांच्या मेळाने छत्रपतींनी कुमावत घोड्यावर मांड घेतली. इशारतीचा हात उठविला. शाहजणांच्या रणहलग्यांच्या कडकडाटात घोडदळाचे भिरे टापांवर पडले. वरंद घाट पार करून पुण्याला पहिला मुक्काम पडला. पुण्याचे सरसुभे दामाजी रघुनाथ छत्रपतींच्या भेटीस आले. त्यांच्याकडून पुरंदर सासवडची खबर उचलून कोरेगाव, श्रीगोंदे, अष्टी, पाथर्डी मार्गे महाराज 3 दिवसातच जालन्याच्या वेशीवर ठाकले. जालना औरंगाबादेच्या ऐन मोगली ठाण्यापासून 50 कोसांवरचे गावठाण. इथे नाशिक बागलाणातून उतरलेले रूपाजी भोसले आणि नागोजी मोरे मराठी फौजेला मिळाले. जालन्याला दौडत्या टापांचा घेर पडला. भेदरलेले जालनेकर निवाऱ्यासाठी खान जान मोहम्मद या दरवेशाच्या मशिदीत घुसले. मोहम्मदाने मशीद बंद करून घेतली. जालना लुटीवर पडला. घोडा फेकत आलेले रूपाजी वेशीवरच्या महाराजांसमोर कायदे आखडीत रुकले. फव्वारीच्या मावळीत म्हणाले, रैतावा जात हशम समद मसुदीत घुसल्यात. फकीर दरवाजा खोलीत नाही. धनी काय करावं त्या समज द्या. धर्माच्या स्थानास धक्का लावायची इच्छा नाही आमची. पाठीशी घातली माणसं गुमानं बाहेर खुली करावी त्यानं. रूपाजींनी तसाच घोडा फेकत खान महम्मद दरवेशाला आरडून ओरडून समज दिली. आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. ते कानावर पडताच महाराज संतापून कडाडले. फकीर असून राजकारण खेळतो, त्यास धडा द्यावा. दार उघडून बाहेर खेचा गनीम. फकीरा स्थानास इजा धक्का बसता कामा नये. मावळी फळ्यांनी खान महम्मदाच्या बगलेत घुसलेली जालनेकर मंडळी अल्लाद बाहेर काढली. काढणी बंद करून वेशीवरच्या साहेबस्वारी समोर जथ्याने नेण्याच्या कामाला मावळी धार करी लागली. इतक्यात शिंगाड्यांची धोक्याची चाल देणारी इशारत झडू लागली. एकदा शाही हजामत झालेला इरज खान जालन्याची कुमक करायला येत असल्याची खबर आली होती. दस्त असामी तशाच टाकून मराठे आले तसे म्हणता म्हणता उडाले. औरंगाबादेतल्या शाहीवाड्यातील दरबारात याच वेळी आलमगीर नाशिकहून बोलावून घेतल्या हसन अली खानाच्या खांद्यावर हिरवी कंच खिल्लत टाकत त्याला म्हणाला, 19,000 हशम दिए है. अब तुम्हारी दिमत में देखना है तुम्हारा करिश्मा. रूपाजी मानाजी बागलांकडे सरकले. महाराज रायगडावर परतले. जालन्याच्या चपेटीने औरंगजेब पार खवळून उठला होता. आपले हात सर्वात प्रथम मराठी मुलखात पसरायचे ते तर त्याने दक्षिणेत उतरतानाच मनोमन ठाणून टाकले होते. औरंगाबादेचा जाप्ता नीट बसताच त्याच्या जहाल कारवाईला तोंड फुटले. औरंगाबादेत भरल्या बड्या दरबारात आलमगीराचा वजीर असद खानाने आलमपन्हांची इच्छा दरबाराला जाहीर केली. आका अली खान शहाबुद्दीन को खास मुहिम पर नामजाद करते हैं. खान हर हिम्मत तरकीब से जमीन दोस्त करना है. मरहट्टों का किले राम सेज. खैर आलम पन्हा म्हणून कमरेत झुकून बादशहाला तस्लीम देत शाबदी खानाने नामजादी पत्करली. 20,000ची फौज, निवडीचा पठाण तुर्क हशम तोफखान्याचे गाडे पाठीशी ठेवून औरंगाबादेच्या मशिदीत 3 वेळा नमाज पढून दलपत बुंदेल्याला घेऊन खान निघाला. किल्ले रामसेजवर जुंपले, ज्याची अटकळ केवळ महाराजांनीच नव्हे तर त्यांच्या लहान थोर सरदार साथीदारांनी केव्हाच बांधली होती. ते कडवे भांडण जुंपले. रायगडावर यावेळी नको त्या 2 वार्ता येऊन थडकल्या होत्या. अंजदेव बेटावर जलकोट उठवण्यासाठी उतरलेल्या मराठ्यांवर फिरंग्यांचा कॅप्टन परेरा अचानक चालून आला होता. तोफांचा भडीमार करून त्याने मराठ्यांना बेटावरून हुसकून लावले होते आणि एक मंदिर धुळदोस्त करून त्यावर उंच उंच चौकोनी कळसाचे चर्च उभे केले होते. तसाच राजांचा खेडचा जमीनदार चिमणाजी
मतलबी हेतूने मुघलांना मिळाला होता आणि हणमंतगडाचा दस्त केला मुघली किल्लेदार सईद निजावत मराठ्यांच्या कैदेतून पळाला होता. रायगडाच्या चिटणीसी दफ्तरातील बैठकीवर चिटणीस खंडोजी कलमी सेवेवर बसले होते. विचारांच्या लईवर दोन्ही तळहात एकमेकांशी घुसळीत फेऱ्या घेत घेत महाराज त्यांना खलिताचा मजकूर सांगत होते. रजपूत कुलावतंस सूर्यवंशी अंबर नराधिपराजे रामसिंह प्रति हिंदू पदपादशाह क्षत्रिय कुलावतंस राजा शंभू यांची विज्ञापना उपरी विशेष मायना रेखून वाळू शिवरून खंडोजींनी कान टवकारले. धीरोदात्त राजबोल त्यांच्या कानावर पडू लागले. तसे कागदावर उमटू लागले. सांप्रत उत्तराधिप आलमगीर खडी फौज खजाना सुद्धा मुलखात भिडला. त्याचवर गैरमर्ज होऊन देशी आल्या शहाजादा अकबरास आसरा दिला आहे. त्याशी भेट खलजहाला. या समयी तुम्ही उत्तरे जोर धरता तर दिल्लीस शहाजाद्यास तख्तनशीन करण्याचा मनसुबा आहे. इराणच्या शहाजाद्याने जोड देण्याचे कलमे कळवले आहे. शहजादा दिल्ली तख्तास येतो तर दगडापरीस वीट मऊच आहे. जरुरीने तुमचा मनसुबा पावता होईल. तसे करावे. खंडोजींनी सिद्ध केलेल्या पत्रावर राजांनी दस्तूर दिला. दफ्तरखान्यातून बाहेर पडल्या छत्रपतींना अदब देत जोत्याजी केसरकर बोलला. नाशिक फाट्याला गणेशगावच्या खिंडीत रूपाजी मानाजींनी शाबदी खानाला यर गाठला. जोरावारीची चकमक झळली. खान रामशेठच्या रोखानं कूच झाला. आम्ही जगदीश्वराच्या दर्शनास जातो आहोत. तिकडेच पाठवून दे पेशव्यास लगोलगीनं. महाराज चालतच बोलले. उजवे झाले. जगदीश्वराच्या रावळात आले. त्यांना सामोरी येत पुजाऱ्याने तपकातील बिलवदले आणि सफेद फुलांची ओंजळ भरून ती छत्रपतींच्या हाती ठेवली. गाभाऱ्यात जाऊन ती ओंजळ शिवपिंडीवर वाहून महाराजांनी गुडघे टेकून आपले मस्तक शाळुंकेवर ठेवले. बाहेरच्या चौकात कुणीतरी दिलेला घाटेचा टोल कानी पडताच त्यांच्या मनात शिवबोल घुमून उठले. आज ना उद्या औरंग दख्खनेत उतरणार याची जाण ठेवा. मावळा व्हा त्यासाठी. मस्तक उठवून त्यांनी पिंडीवरचे एक बिलवदल अलगत उचलले. ते कपाळी भिडवून कमरेच्या शेल्यात ठेवून दिले. गाभाऱ्याबाहेर येताच त्यांना निळोपंत सामोरे आले. महाराज म्हणाले, आज जाऊन दर्शन घेऊन या. बोलणे आहे. निळोपंत दर्शन घेऊन आले. विचारगत महाराज त्यांना शिवालयाच्या चौकातच म्हणाले. नाशिक तर्फेला किल्ले मुल्हेरवर मोगली किल्लेदार कोण आहे पंत? जी रजपूत राजा देवी सिंह. ठीक. आपल्या साल्हेरीच्या किल्लेदार परसोजीस पायरोवीनं हुशार राहण्याचा निरोप द्या. रामसेसला घेर पडतो बघून तो साल्हेरीहून रामसेसला कुमक करू बघेल. हातचा साल्हेरीस गोत्यात येईल. जी आजच हारकारा गड उतरेल. निळोपंत पुढे काही बोलू बघणार एवढ्यात एकाएकी गडाची नौबत दुडदुडू लागली. महाराजांचे कपाळ आक्रसले. हरजी आले की काय पंत? नौबतीच्या रोखाने बघत महाराज बोलून गेले. क्षणातच रावळासमोरच्या वळणाच्या रोखाने धावत्या पायांची धपधप उठली. छातवान वर खाली झपापणारा उजळत्या नजरेचा रायाजी रावळासमोर आला. पायीची पायताणे तिथंच भिरकटत तो चटक्याने चौकातच घुसला. लगबगीने बोलला, खंडोबाचं चांग भलं धनी. गडाला बाळ किसन आलं. राणी साबासनी गांगुलीत बाळराज झालं. वळून शिवपिंडीला सरसे होत भरल्या मनाने पापण्या मिटून जोडल्या हातांची जुडी कपाळीच्या शिवगंधावर टेकविताना राज ओठांतून कुलवंत बोल उमटले. जगदंब. गांगुलीचा खासेवाडा आंबवतीच्या आराशीने सजला होता. सदर बगलेला पिपाणीच्या सुरावटीत मुरलेला चौघडा दुमदमत होता. आघाडी दरवाजावर दुहाती रसवंत पानांच्या सगड केळीचे उंचे पुरे खुंट उभे होते. कमानी चौकटीला सुवर्णपत्रा मढविलेल्या श्रीफळाचे तोरण लटकले होते. सिंदखेड, फलटण, कागल, कर्नाटक अशा चौफेरेने आल्या आपतेष्ट पाहुण्यांनी वाडा गजबजला होता. बारशाचा वद्य त्रयोदशीचा दिवस उमटला. आज शंकराचा शिवकर वार होता. सोमवार. कधी नव्हे एवढे माणूस गांगोलीला दाटले होते. खासेवाड्याच्या सदरी मांडलेल्या गिरद्या रुजाम्यांच्या बैठकीवर ठेवणीचा पेहराव अंगी घेतलेले महाराज बसले होते. सरशा हाताला रामराजे होते. रायगडचा सेवेकरी मंत्रीगण दुहाती अदबीने खडा होता. वाड्यात प्रवेशत्या हर पाहुण्या आपतेष्टांची सरदार दरकदाराची नाववार वर्दी महाराजांसमोर येत होती. तालेवारीची असामी येताच महाराज बैठक सोडत होते. सामोरे जाऊन खांदा भेट देत होते.
गाववेशीवर मांडल्या तोफांची भांडी ठराविक अंतराने दडदडत फुटत होती. आत देवमहालात सुवासिनींनी दगडी गोपा पाळण्यातून वरून फिरवून घेतला. सजल्या ताराऊंनी हात देऊन बाळ पाळण्यात घातले. आपल्या पाठीची टेकण देत पाळण्याला तिवार झोका दिला. बाळाच्या कानाशी आपले ओठ बिडवीत त्यांना नाव सांगितले शिवाजी राजे. रणहल्या शहाजणे नगारे यांची झडझडच उसळती. तोफांची भांडी कडकडली. साखर मुठी वाटल्या जाऊ लागल्या. उभी गांगुली धुंदावली. सदरेवरचे राजहात वस्त्रे धान्य धन यांची दाणे वाटण्यात झटू लागली. दिवस मावळला तरी वाड्याची वर्दळ आवरेना. शेवटी आतली धाराऊच कमरेवर हात ठेवून बाहेर आली. राजांकडे बघत म्हणाली, आत आमच्या नातवाचा मुखोटा बघतायसा का कसं? ते राहूनच गेलं म्हणत हसून राजे उठले. त्यांच्या मनचेच धाराऊ कवडेपणाने बोलली होती. सदर सोडून आत बाळंतिणीच्या दालनाकडे चालताना त्यांनी रायाजीला हिताची नजर दिली. रायगडावरून आणल्या बाळंतिणीच्या मानकरी राजसाजाचे सरपौसबंद तबक घेऊन रायाजी त्यांच्या पाठीशी झाला. महाराज येसुबाईंच्या दालनात प्रवेशले. येसुबाई मंचकावरून उठत्या झाल्या. बाळराजे सुख झाले होते, तरीही त्यांना अलगद उचलून त्यांनी महाराजांच्या हाती दिले. शंभू नेत्र शिवमुख निरखू लागले. स्वतःला हरवून गेले त्या दोघांना तसे बघताना भरून पावलेल्या येसुबाईंच्या मनी आबासाहेबांची आणि थोरल्या औंची सय दाटून आली. त्यांची काळज भरली पापणी फडफडली ओलावली. निकराने ते आठवणीचे कातरपान परतून त्या म्हणाल्या, नाव आबासाहेबांचंच ठेवलं यांना. होय, ऐकलं आम्ही ते. आपल्या हयातीत आबासाहेबांनी आभाळीच्या तारका खेचून आणाव्यात तशा शेकडोंनी फत्ते घेतल्या. यांना जन्माचं नक्षत्र लाभते शततारका. आबांच्या सारखंच यांनी यश घ्यावं. हातच्या बाळराजांना येसुबाईंच्या हाती देत महाराज म्हणाले. त्यांनी रायाजीला नजर दिली. मानकरी साज तबक घेऊन तो येसुबाईंच्या समोर आला. येसुबाईंनी बाळराजे मंचकावर ठेवले. तबकाला रिवाजी हात स्पर्श घेऊन रायाजी बाहेर जायला निघाला. थांब रायाजी. महाराजांनी पुढे होत त्याच्या हातातील तबकावर ठेवलेल्या नाजूक नकशीचा करंड उचलला. रायाजी निघून गेला. हातचा करंड येसुबाईंच्या हाती ठेवीत राजे म्हणाले, तुमच्यासाठी खास मोलाची भेट आहे ही. तो लाकडी करंड बघून नाही म्हटले तरी येसुबाईंना हसू फुटलेच. हसलाच्या? महाराज त्या गैरसमजात गेल्या असतील. ते ताडून म्हणाले, काही नाही, आवडला आम्हास. मन दडवीत स्त्री जबान बोलली, लाकडी आहे ते वरचं दास्तान. तुमच्यासाठी कुंकवाचं करंड आत आहे. महाराजांनी खोचक सफाई केली. येसुबाईंनी उतावीळपणे दास्तान खोलले. आत झळझळत्या सोन्याची एक मोठी अंगठी होती. मासोळीच्या बाणाची तिची घडाई होती. मासोळीच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी 2 माणिक खडे जडवले होते. ती अंगठी पाहून येसुबाई पुन्हा हसत म्हणाल्या, ही सोनाराची गफलत म्हणावी की चेटूक करंडाची अंगठी झाली आहे. महाराजांनी काही न बोलता दासतानातून ती अंगठी उचलली. क्षमादानाच्या उजेडात तिचे माणिक खडे लखलखले. तिला बगलेकडून चिमटीत पकडून महाराजांनी चिमट परतली. मासोळीच्या पसरट पाठवानाचे टवळे खुले झाले. पोटातील मेणमळल्या कुंकवाचा रंग माणिक खड्यागत झळाळला. येसुबाईंनी ते पाहून झटकन पायीच्या जोडव्यांवर नजर टाकली. पसंत करंड श्री सखींना. येसुबाईंच्या जाबाची वाटही न बघता त्यांचा डावा हात आपल्या हाती घेऊन राजांनी त्यांच्या करंगळीत ती अंगठी भरूनही टाकली. येसुबाईंनी तिच्या खुल्या टवळ्याला बोट भिडवून कणभर कुंकू कपाळी लेवते घेत मुक्यानेच करंडाला पसंती दिली. दुसऱ्या दिवशीच दुपारला धाराऊ राजांच्या भेटीस आली. डोईवरच्या टोप पदराचा काठ चिमटीने मागे सारीत म्हणाली, याक मागणं हाय पुता, ऐकशील? तिची पायधूळ घेऊन तिला हात जोड देत बैठकी दालनाच्या मध्यभागी आणताना महाराज म्हणाले, आऊ, एवढे परके झालो आम्ही? मागण्याची का हक्काची बोली नाही? हाय तर, म्हणूनच जीव घुटमाळतोय. आता या म्हातारीचं ऐक, तुम्ही बोला ते होईल. महाराजांना काहीच अंदाज नव्हता. आता ठकलाव ध्याई उताराला लागली. जीव गावाकडं वड घेतोय. जाऊ दे मला कापूर व्हळाकडं. कमरेत वाकलेली म्हातारी कसल्या तरी नेटाने ताठ खडी झाली. तिची नजर राजांच्या मुखडाभर फिरली. आऊ म्हणत महाराजांनी तोंड फिरवले. सपनात नव्हतं एवढं बघून झालं की माझ्या राजा. कापूरवळाच्या गाड्यांच्या कोण्याच्या साळूता मी. तुम्हा लोकांच्या पायाच्या धुळीची दिकून सर नव्हती. या ध्याईची लईमया करलीसा म्हातारीवर.
काळीज खळबळून टाकणारे ते निकोप कुणबाऊ बोल राजांना झेपेनासे झाले. वळून धारावजवळ झटकन येत तिच्या सुरकतल्या ओठांवर आपला हात तळवा ठेवून महाराज म्हणाले, आण आहे आऊ खंडोबाची, एक शब्द बोलू नको असा. आज पहिल्याने राजे धाराऊला एकेरी बोलले. याकच आस राहिली ती लेकरा. सोनबाईच्या पदराखाली नातवाला पिता बघायची. खंडोबानं फेडली ती. म्हातारीने मायेने राजांचा हात हातात घेतला. एवढ्या कंटाळलात आम्हाला आऊ? तुम्ही दिसलात की थोरल्या आऊंची वाण आम्ही सोसू शकत होतो. तुम्ही नका आम्हाला अशा पारख्या होऊन जाऊ. लहान हाईस, कसं कळावं तुला काय वाटतं म्हाताऱ्या जीवाला ते? ज्या जागला जिंदगी गुदारली पोरबाळ झाली त्या जागला जीव ठेवण्यासारखं सार्थिक नाही दुसरं जन्माचं. एवढी आज पुरव, जाऊ दे मला वळाकडं. पावसाळी सांज दिसावी तशी म्हातारी दिसत होती. तिचे बोलणे सोसवेना झालेले महाराज काही न बोलता तसेच बाहेर पडले. आता तिला रोखता येणे कुणालाच शक्य नव्हते. कापूर होळाकडे जाणारा धाराऊचा मेणा तयार झाला. त्याच्या दुहाती हत्यारांच्या मेळाने रायाजी अंतोजी उभे होते. साज पेहराव सोनेरी होऊन यांनी महाराजांनी म्हातारीचा मरातब केला. येसुबाईंनी धाराऊच्या पायांवर डोके ठेवून उठताच तिला गलबलती मिठीच भरली. थकला हात त्यांच्या पाठीवर मायने फिरवीत धाराऊने त्यांचा आवेग ओसरू दिला. शिवपिंडीवर दुधाची धार उतरावी तसे तिचे काळीज मिठीचे बोल येसुबाईंच्या कानावर पडले. उग माझबये, लई तुटलीस आतनं, हुब्या मुलकातनं ढिगावर आलं बाळंत इड पर, शिणगापुरासनं नाही योक आला. ते ऐकताच ढवळल्या गेल्या येसुबाईंनी गदगदून तोंड ओंजळीत घेतले. त्यांना गपकन उराशी घेत पाचाडवाड्याची वास्ती घाट याद यावी असे धाराऊ बोलली. दुःख पागळू नको लेकी, बाईच्या जातीला आबाळाची झळ आन भुईचं काटं धोंडे आपलं म्हणतच चालायला लागतं. सासवांची सय ठीव. म्हातारीने पाळण्याकडे जात आतल्या बाळराजांना उचलून बिलकते घेतले. त्यांचे पटापट मुके घेतले. पुन्हा त्यांना आत ठेवले. छत्रपतींनी कापूर होळाच्या धारा उगाडे छे भोसले झालेल्या म्हातारीच्या पायांवर शिवगंधी कपाळ ठेवले. मेणा निघाला. नजरे आड जाई तो त्या मेण्याकडे बघणाऱ्या हिंदू पदपादशाह छत्रपती संभाजीराजांच्या मनात एकच एक विचार भिरमटत राहिला. तुम्ही पाजलं ते दूध आणि दिली ती माया. अंगाच्या रक्ताचा थेंब थेंब चढविला तुमच्या पायावर तरी नाही फेड व्हायची त्याची. गांगोलीहून रायगडी आलेले महाराज एकाच विचारात होते. किल्ले रामसेठच्या स्फटिकाची भवानीची पूजा बांधून महाराज वाड्याच्या सदरी बैठकीवर आले. जमल्यांनी ताजीम दिली. फिरंगी दरबारच्या वकिलाबरोबर आलेले येसाजी पुढे होत पेश झाले. फिरंगी दरबारचा नजराणा आणि खलिता आहे महाराज. बाळराजांच्या जन्माची खबर ऐकून धाडलाय. वकिलाकडे हात रोख देत येसाजी बोलले. फिरंगी वकिलाने आणला नजराणा पेश केला. महाराजांनी त्याला हात दिला. खलिता काय मजकुराचा? त्यांनी येसाजीला विचारले. जी आताजीच्या आपल्या कारखान्यासनी बारदाना आणायची परवानगी दिली. हपशासंगे फटकून राहायचा इतबार दिलाय. महाराज सहेतुक हसले. फिरंगी वकिलाला फेर नजराणा देऊन त्याची बोळवण करण्यात आली. बादशहानं चाल दिलेला रहुल्ला खान नगरच्या रोखानं कूच झाला स्वामी. निळोपंतांच्या तोंडून पहिली बडी खबर राजांच्या कानी आली. दौलतीला पडल्या शत्रूंच्या चौफेर घेराचे चित्र महाराजांना दिसू लागले. एकाएकी त्यांना आग्र्याच्या कोठीत फसगतीने अडकलेल्या आबासाहेबांची आणि स्वतःची याद झाली. मराठी विलायतींना नख लावण्यासाठी औरंगजेब भुई आसमान एक करणार याचे भान असल्यानेच त्यांनी बगलेचा सवाल निळोपंतांना घातला. टोपीकरांची लढाऊ गलबतं आताशा आपल्या दर्यात घुसताहेत. त्यांना मुंबईत कोंडण्यासाठी आपले सिद्धी संबूळ मिस्त्री काय करताहेत पंत? त्यांच्यावर छाप्या मागून छापे घालून संबूळ मिस्त्रींनी त्यांना मुंबईत हटविला आहे. पंत औरंग नुसता भुईवरून नाही, दर्याच्या मार्गानं हबशी टोफीकर फिरंग्यांना हातास धरून चाल घेणार. 3 फळ्यांनी आपणास दर्या झुंजता ठेवून भुईवर मिळेल त्या कुबल जागेला गाठून औरंग ठेचायचा आहे. दर्याच्या 3 फळ्या प्रल्हाद पंतांच्या तोंडून बोल आले. चौल गोव्याचा फिरंगी जरबेत दाबेल ती दाभोळ, कुडाळ डिचोलीची आंग्रे काटे दर्या सारंग यांची 1 फळी, जंजिऱ्यात कोंडला हबशी पटात ठेवील ती नागोठाणे आपटे, दंडा राजपुरीची मायनाक दादाजी प्रभू, पावला पडवळ काटे यांची 2री फळी आणि मुंबईच्या टोपीकराला जरब दर्यात फिरती जिवाजी विनायक
सुंदरजी पाजी, संबूळ मिस्त्री यांची तिसरी फळी. महाराजांच्या डोळ्यांसमोर औरंग चोर वाटेने शिरू बघणाऱ्या दर्याची आघाडी तरळत राहिली. समोरचे सर्वच जण डोळ्यात जीव आणि कानात मन आणून छत्रपतींची चाल ऐकत होते. पंत, आता येसाजी काकांना दंडा राजपुरीचा पावलोक काढता येण्यास कळवा. त्यांची गरज आहे. इथं चालून येत्या गनिमाच्या तोंडावर राजपोटे कंठातल्या मोत्याच्या माळेत पिरगळती फिरू लागली, जी कुतुबशाहीच्या दरबारात बादशहानं मोहम्मद शिकोदियाला वकील म्हणून नजराण्यासह पाठविल्याची वार्ता आहे महाराज. गोवळ कोंडेकरांनी त्याची आगवानी करून 2.5 लाखांची पेशकशही त्याला नजर केली आहे. निळोपंत औरंगच्या एक चालीचा माग देऊ लागले. साफ आहे पंत, जे दरबार औरंगच्या आगवानीसाठी तो औरंगाबादेला पोचताच खास सरदार पाठवतात की ती कुतुबशाही काय किंवा आदिलशाही काय भ्रमात आहेत. धर्माच्या गुणानं चालून आल्या शत्रूच्या मनातली माणुसकी जागेल अशा वेड्या आशेवर आहेत दोन्ही दरबार. आज्ञा होईल तर बोलावं काय स्वामी, हात जोडून प्रल्हादपंत म्हणाले. बेशक महाराजांनी त्यांना डोळे जोड दिली. दक्षिणेच्या लहान थोर ताकदींचा मेळ घालून त्रिदली दाबजोर फळी उठवावी असं राजकारण होतं कैलासवासी स्वामींचं. त्यासाठी रुकलात प्रल्हादपंत. तुम्हास काय वाटतं, कोण राजकारण खेळते? जर असते तर महाराज साहेब आज करते रजपूत मिर्झाशी केला तसा सलूक औरंगशी, आणि मानता तो औरंग. वावटळी उठवीत आल्या ढाशा वाऱ्यासामने जाणार नाही. दख्खनेचा एकही दरबार हाती दिवली घेऊन पंत. आदिल कुतुबशाही आमच्याशी वरचा दोस्ताना दाबीत त्याच्यासमोर नांगीस टाकणार. मिळेल तिथं त्यास जोड देऊन टोपीकर हापशी फिरंगी आपल्या दर्याच्या बसकणी जतणार. ही हातघाई आहे. फक्त आम्हास झगडावी लागणारी. मिळालीच तर जोड मिळणार केवळ अरबी आरमाराची. सर्वांना महाराज कितीतरी वेगळे निर्धारी दिसत होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.